आयुष्य क्षणभंगूर असल्याने प्रत्येकाने जीवनातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी केलंय। ठाण्यातील मालवणी महोत्सवात हे जीवन सुंदर आहे या विषयावर झालेल्या प्रेरणादायी व्याख्यानात त्यांनी स्पर्धा तणावातून बाहेर पडून नातीगोती व माणुसकी जपण्याचं महत्त्व सांगितलंय। साधने वाढली पण आनंद कमी झाला असून वृद्ध मातापित्यांचा नातेसंबंधांचा सन्मान राखण्याची गरज त्यांनी अधोरेखित केले। संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या विचारांनी जीवन समृद्ध होते असंही त्यांनी नमूद केलंय। व्याख्यानाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती। या प्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक भाजपा नगरसेवक सीताराम राणे, आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे। या 4000 रुपयात 2000 रुपये गहाण ठेवलेला मालकंस सोडवायचे आणि 2000 रुपये सांगू असा गहाण ठेवलेला नाही पण आज वाजवायचा नव्हता। पण मुंबईकरांचं प्रेम एवढं पुढची अख्खी रात्र मालकंस वाजत राहिला आणि लोक त्यात चिंब भिजून गेले। काय जगली ही माणसं। जेव्हा पंडितजींना त्यावेळेस पंडितजी त्यांच्या एका विद्यार्थिनीला शहीनाई वाजवायला शिकवत होते। इंटरव्ह्यू सुरू झाला आणि विद्यार्थिनीच्या लक्षात आलं पंडितजींची लुंगी पायाजवळ फाटलेली। ती जवळ गेली आणि म्हणाली, पंडितजी तुम्ही भारतरत्न आहात। आता हा इंटरव्ह्यू सगळ्या वर्तमानपत्रात बातमी छापून आली आणि वर्तमानपत्राने हेडिंग काय केलं, जागतिक अशांतता शोध लावला। ते डायनामाइट स्फोटकांसाठी वापरलं गेलं। दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती खप झाला आणि वर्तमानपत्रांनी लिहिलं नोबेल दिला जातो। सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, जगणं अगदी सुट्टा सुट्टा हिशोब आहे। काही घेऊन येऊ नका, काही घेऊन जाऊ नका। येण्याचे संकेत मिळतील, जायचं कधी तुम्हाला कळणार सुद्धा नाही। नमस्कार। सीताराम राणे साहेबांनी मालवणी फेस्टिवलचं जे आयोजन ठाण्यामध्ये केलंय, यात खाद्य संस्कृती, कला अशा अनेक गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पण त्याचबरोबरीनं ठाणेकरांना काही वैचारिक मेजवानी मिळावी याच्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम सुद्धा राबवलेत। त्यातलाच एक भाग म्हणजे व्याख्यानाचं आयोजन केलंय आणि आज जीवन सुंदर आहे या विषयावरती ठाणेकरांशी संवाद साधण्यासाठी मी आलोय। आपण सगळ्यांनी यावं आणि याला प्रतिसाद द्यावा इतकीच विनंती करतो। थँक्यू। आमच्या प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सीतारामजी राणे गेल्या 27 वर्षांच्या पासून अखंडपणे मालवणी महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करतात। या कार्यक्रमामध्ये अक्षरशः मालवण अवतरल्याचा अनुभूती किंवा एक अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतो। मला खास करून त्यांचं अभिनंदन यासाठी करायचं की कोकणातील जे छोटे कुटीर उद्योग असतील, महिला बचत गट असतील, त्यांच्या उत्पादनांना एक प्लॅटफॉर्म विक्रीसाठी करून देण्याचा एक महत्कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे। आणि यावर्षी त्यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन याच्यासाठी आहे की फक्त खाद्यपदार्थांची मेजवानी नाही तर एक वैचारिक मेजवानी, जसं की आज प्राध्यापक गणेश शिंदे सरांचं व्याख्यान आहे। त्यांनी या ठिकाणी यावर्षीपासून कवी कट्टा आणि एक साहित्य संमेलनाचा एक प्रारूप या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। या अनोख्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो। धन्यवाद।